लागवड करायची. आता ठिबक सिंचनमध्ये उत्पादन का वाढतं? आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर ज्यावेळेस ठिबक सिंचननं आपण पाणी देतो, पाणी दिल्यानंतर जे काही त्याच्यामध्ये वेटिंग झोन तयार होतं, म्हणजे पाणी पसरतं कसं, तर ज्यावेळेस पाणी ठिबकनं पसरतं किंवा पडत असतं त्यावेळेस त्याच्या संपूर्ण मुळाभोवती एक वापसासारखी परिस्थिती तयार होते. वापसा परिस्थिती म्हणजे काय, की ज्यावेळेस कोणती आपण खतं पिकाला देतो किंवा जे काही आपण त्याला अन्न देत असतो त्यावेळेस ते वापसा परिस्थिती असेल तरच ते पीक जे आहे ते अन्न घेऊ शकतं. इतर अवस्थेमध्ये पीक अन्न घेत नाही. म्हणजे ज्यावेळेस आपण पाटानं पाणी देतो, पाटानं पाणी दिलं आहे, तुडुंब भरलेलं आहे, तर त्याचं काय होतं, जसं आपण नदीमध्ये पोहायला गेलो आणि तुम्हाला जर पाण्यात बुडवलं, दाबून धरलं तसंच, तर त्यावेळेस आपली जशी अवस्था होते तशीच पिकांच्या मुळांची सुद्धा अवस्था होत असते ज्यावेळेस आपण पाणी फुल भरून देतो. हळदीच्याच असं नाही, कोणत्याही पिकाची. त्यावेळेस त्या स्वतःला वाचवायचं कसं हेच फक्त बघत असते, अन्न घेण्याचं तर बाजूलाच. त्यामुळं आपल्याला सरीवरंब्यावरती आपल्याला उत्पादन कमी येतं किंवा जी आता आपण फ्लड पद्धती वापरतो तिथं आपल्याला उत्पादन कमी येतं. म्हणजे जर वापसा परिस्थिती कायम असेल तर कसं, वापसा परिस्थिती असेल तर त्यावेळेस त्याला पूर्णतः पोषक वातावरण असतं, म्हणजे त्यावेळेस ते सर्व प्रकारचं अन्नद्रव्य घेऊ शकतं. आणि ठिबक सिंचनमुळं पूर्णतः वापसा परिस्थिती आपण सतत मेंटेन करू शकतो आणि त्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला उत्पादन किंवा अन्नद्रव्य आहे ते अन्नद्रव्य सहज उपलब्ध होतात. पीक सहज दररोजचं अन्न दररोज खात असतं आणि त्यामुळे आपल्याला उत्पादन जे आहे ते उत्पादन अगदी 40-45 क्विंटलपर्यंत आपण घेऊ शकतो. आता जी काही आपण अन्नद्रव्य देणार आहे याच्या मी वेगवेगळ्या अवस्था सांगितल्या किंवा जे काही आपले ठोकतोळे आहेत त्याची वाढ कमी होते का, फुटवे कमी आहेत का, फुटवे जास्त आहेत का, त्या दृष्टीनं आपण आपल्या शेताचं माती परीक्षा करून नियोजन करायचं आहे. परंतु एक ढोबळमानानं जर पाहिलं आपण तर एकरी 200 किलो नत्र, 100 किलो स्फुरद आणि 100 किलो पालाश आणि साधारणतः 20 किलो हिराकस म्हणजे फेरस सल्फेट ह्याची आपण शिफारस महाराष्ट्रामधल्या जमिनीसाठी केलेली आहे. आता त्याच्यातला नत्र जो आहे तो नत्र सुरुवातीला अजिबात द्यायचं नाही, कारण मी मगाशी सांगितलं की जर आपण नत्र सुरुवातीला जर दिला तर 100% हळदीला कंदकुज लागणारच. कारण काय होतं की ज्यावेळेस तुम्ही नत्र जमिनीमध्ये टाकता, साध्या एखाद्या बादलीमध्ये तुम्ही नत्र युरिया टाका आणि त्याच्यामध्ये हात घाला, त्या पाण्यामध्ये हात घातला की तर आपल्याला एकदम थंडावा जाणवतो. म्हणजे एकदम थंडावा का जाणवतो, तसंच ज्यावेळेस आपण लागवड करतो त्यावेळेस जमिनीमध्ये उष्णता असते आणि त्यावेळेस जर आपण कंद लावला तर कंद गाभळण्याचा प्रकार जास्त होतो आणि त्यामुळे कंदकूज जी आहे ती कंदकूज आपल्याला वाढलेली दिसते. तर त्यासाठी आपल्याला हे जो युरिया पूर्ण उगवण झाल्यानंतर म्हणजे 1 ते 1.5 महिन्याने आपण ह्या पहिला नत्राचा हप्ता द्यायचा आहे, म्हणजे 50% नत्र द्यायचं आहे आणि नंतर भरणीच्या वेळी 50% नत्र. स्फुरद आणि पालाश मात्र आपण सुरुवातीला लागवडीच्या वेळेस दिलं तर त्याच्या उपलब्धतेवरती आपल्याला चांगला परिणाम दिसतो आणि ते हळूहळू पिकाला उपलब्ध होत राहतं. आता जे आपण वरून खतं देतो त्याच्यामध्ये काय होतं की जी काही मी सांगितलं की 30 ते 40%च पिकं फक्त वापरतात आणि राहिलेली 60 ते 70% ही जी खतं आहेत ही खतं अनुपलब्ध होतात, म्हणजे पिकाला ती घेता येत नाही. परंतु जर ठिबक सिंचनच्या माध्यमातून आपण कायम जर वापसा पद्धतीने जर दिली खतं तर याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर प्रामुख्याने जी काही आपण खतं देतो ही खतं युनिफॉर्मली त्या जमिनीमध्ये विभागली जातात आणि त्यामुळं काय होतं की पिकाला ती खतं घेता येतात. म्हणजे जिथं आपल्याला 30 ते 40%च खतं फक्त वापरली जातात सरीवरंब्यावरती, इथं जवळपास 70 ते 80% खतं जी आहेत ती खतं वापरली जातात. आता याच्यामध्ये युरिया आपला 100% पाण्यामध्ये विरघळतो, त्यामुळे जरी महागड्या वेगवेगळ्या ग्रेड आहेत त्या महागड्या आहेत, त्या महागड्या ग्रेडसुद्धा वापरायची गरज नाही. नत्रासाठी तुम्ही युरिया वापरा. फॉस्फरिक ॲसिड आहे, फॉस्फरिक ॲसिड आपण हळदीसाठी ठिबकमधून वापरू शकतो. ते वापरल्याने आपल्याला 2 फायदे होतात. एक तर स्फुरद पिकाला मिळतो आणि दुसरं आपलं ठिबक जे आहे ते ठिबक आपलं पूर्णतः कुठलेही क्षार त्याच्यामध्ये जमा होत नाहीत. आणि पोटॅशसाठी आता पांढरा पोटॅश बाजारामध्ये मिळायला लागलेला आहे, तो फक्त रात्रभर भिजत घालायचा, दुसऱ्या दिवशी वस्त्रगाळ करून घ्यायचा. 80% पोटॅश जो आहे तो पोटॅश आपल्या पिकाला मिळतो. म्हणजे जी काही आपल्याकडे सरळ खतं आहेत ही सरळ खतंसुद्धा वापरून आपण फक्त ती ठिबकमधून आठवड्याला जर सोडली तर आपल्याला पिकाची उत्पादकता जी आहे ती पिकाची उत्पादकता आपल्याला वाढवता येऊ शकते. आता त्यासाठी वेगवेगळ्या अवस्थेमध्ये आपण ही जी खतं आहेत नत्र, स्फुरद, पालाश ही त्या विभागून देणं गरजेचं आहे. म्हणजे त्या अवस्थेमध्ये ती खतं द्यायची आहेत. सुरुवातीच्या 15 दिवसापर्यंत म्हणजे लागवड केल्यापासून 15 दिवसापर्यंत हळदीला कोणतंही खत द्यायचं नाही ठिबकच्या माध्यमातून, कारण जोपर्यंत त्याला मुळी सुटत नाही तोपर्यंत ते अन्नच घेऊ शकत नाही आणि जोपर्यंत त्याला मुळी सुटत नाही तोपर्यंत आपण जी काही खतं टाकणार आहे त्याचा त्या पिकाला काहीच उपयोग होणार नाही, ती आपली वायाच जाणार आहे. तर त्यासाठी आपण काय करायचं आहे की ज्यावेळेस त्याला मुळी सुटते म्हणजे 1.5 महिन्या 15 दिवसांनी त्याला मुळी सुटते त्यावेळेस आपल्याला ठिबकमधून खतं सुरू करायची आहेत. आणि त्यासाठी मग ही जी विभागून जी खतं आहेत हे विभागून आपण सुरुवातीला नत्र आणि स्फुरद द्यायचं आहे. पालाश सुरुवातीला कमी लागतो, जो काही पालाश लागणार आहे तो शेवटी पालाश जास्त लागतो. नत्र स्फुरद सुरुवातीला पहिल्या 2 हप्त्यामध्ये द्यायचं आहे. त्याच्यानंतर
जी वाढ होते त्याच्यामध्ये शाकीय वाढ होते, त्यामुळे नत्राचं प्रमाण वाढवायचं आहे. 7.5 किलो नत्र, साधारणतः 2.25 किलो स्फुरद आणि 1.5 किलो पालाश आपण द्यायचं. त्याच्यानंतर पुढचे जे 12 आठवडे आहेत, त्या पुढच्या 12 आठवड्यामध्ये आपण नत्र 3.25 किलो, स्फुरद 3.25 किलो आणि पालाश जवळपास 2.25 किलो आपल्याला द्यायचं. आणि शेवटच्या 6 हप्त्यामध्ये आपण नत्राचं प्रमाण परत वाढवायचं आहे, कारण शेंगेची लांबी वाढत असते. त्यासाठी 4.25 किलो नत्र, 2.5 किलो स्फुरद आणि 5 किलो पालाश. पालाशमुळे काय होतं की हळदीला वजन चांगलं येतं, हळकुंडाला चकाकी चांगली येते आणि पिकाची जी रोगप्रतिकारशक्ती, कारण बऱ्यापैकी आपण बघतो की जी पानं आहेत ती पानं करपायला सुरुवात होते कधी 4-4.5 महिने झाले. तर त्यासाठी आपण थोडं पालाश जर सुरुवातीपासून जर दिलं तर पिकाची रोगप्रतिकारशक्ती जी आहे ती रोगप्रतिकारशक्ती आपल्याला वाढते. मी मगाशी जी म्हटलं की पांढरट हळदी पडतात, ते अशा पद्धतीनं पांढरट हळदी आपल्याला दिसतात. त्याच्या शिरा हिरव्या असतात, परंतु त्याचा पानं जी आहे ती पानं पांढरी पडतात. तर ती लोहाची कमतरता हे ओळखायचं. त्यासाठी आपण चिलेटेड फेरस हे साधारणतः 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन त्याची जर आपण फवारणी जर केली तर आपल्याला ह्या लोहाची जी कमतरता आहे ही लोहाची कमतरता आपल्याला दूर करता येते. तसेच काही वेगवेगळे अन्नद्रव्य आहेत, विशेषतः चालू वर्षी मँगेनीज, ह्या मँगेनीजची कमतरता आपल्याला जास्त मोठ्या प्रमाणावरती आढळलेली आहे. तर याच्यामध्ये आपल्याला पांढरट पिवळट असे पॅचेस आपल्याला पानावरती दिसतात. अशा प्रकारचे पॅचेस जर पानावरती पहिल्या 5.5 ते 6 महिन्यापर्यंत जर दिसले तर तेवढं आपल्याला अन्नद्रव्य तयार करण्याची किंवा हरितद्रव्य त्याच्यामधलं कमी झाल्यामुळं जे आपल्याला एका पानापासून 80 ते 90 ग्रॅम हळदीचं एक्सपेक्टेशन आहे तेवढं आपल्याला ओली हळद मिळत नाही. त्यामुळे त्याच्यामध्ये आपण मँगेनीज, चिलेटेड मँगेनीज जर फवारणीच्या माध्यमातून जर आपण दिलं तर आपल्याला ह्या मँगेनीजची जी कमतरता आहे ती कमतरता आपल्याला दूर करता येते. नंतर आपण साधारणतः 3.5-4 महिन्यामध्ये भरणी करणं गरजेचं आहे. भरणी कशासाठी की ही जी काही उघडी पडणारी जी हळकुंड आहेत ही उघडी पडणारी हळकुंड जागता यावीत. कारण जी काही कंदमाशी आहे ती कंदमाशी अंडी घालण्यासाठी जागा जी शोधत असते ती प्रामुख्याने जे उघडे पडणारे जे कंद आहेत या उघड्या पडणाऱ्या कंदावरती प्रामुख्याने ती जागा शोधत असते. तर हे जे उघडे पडणारे कंद आहेत हे उघडे पडणारे कंद त्या कंदमाशीला दिसू नयेत किंवा मिळू नयेत त्यासाठी एक आपण भरणी करणं गरजेचं आहे. आणि दुसरं आपण जी खतांची मात्रा देत असतो ती खतांची मात्रा मातीआड होण्याच्या दृष्टीनं आपल्याला ही भरणी करणं खूप आवश्यक आहे. आता भरणी करताना मी सांगितलं की मजुराकरवी आपण भरणी करतो. मजुराकरवी भरणी करत असताना आपल्याला त्याच्यामध्ये खर्च जास्त होतो. तर त्यासाठी आपण जे मिनी पॉवर टिलर आहेत, साधारणतः 5 HP पासून ते 7 HP पर्यंतचे हे मिनी पॉवर टिलर आहेत. हे सरीमधूनही चालतात, म्हणजे अगदी 18 इंचापासून ते 20 इंचामध्ये ही जी चाकं चालू शकतात. तर त्याच्यामध्ये आपण ही चालू शकतो, म्हणजे बेडवर असेल तरी आपण ही भरणी करू शकतो किंवा 4 फुटाची सरी असेल तरी 4 फुटाच्या सरीमध्ये सुद्धा आपण या यंत्राद्वारे भरणी जी आहे ती भरणी आपण करू शकतो. हे भरणी केलेलं चित्र आहे. दुसरं आपण तणनाशकांचा वापर हळदीमध्ये करू शकतो. म्हणजे सुरुवातीला जी काही आपण शेणखत वापरतो ते शेणखत वापरल्यामुळे काय होतं की तणांचा प्रादुर्भाव जास्त होतो. फक्त तणनाशकं योग्य वेळी आणि योग्य प्रकारे वापरणं गरजेचं आहे. जर आपण योग्य प्रकारे आणि योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात जर वापरली नाही तर त्याचा आपल्या जमिनीच्या आरोग्यावरती आपल्याला त्याचा परिणाम झालेला दिसून येतो. तर त्यासाठी लागवड आपण केली की लागवड केल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी, म्हणजे पहिलं आंबवणीचं पाणी देतो, आंबवणीचं पाणी दिलं की लगेच दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी ॲट्रॅजिन हे जे तणनाशक आहे हे ॲट्रॅजिन तणनाशक 1 लिटरला 4 ते 5 ग्रॅम घेऊन त्याची आपण फवारणी करायची. आता हे तणनाशक फवारत असताना आपण काळजी काय घ्यायची आहे, तर सगळ्यात महत्त्वाची पहिली काळजी आपण अशी घ्यायची आहे की जे काही आपण तणनाशक फवारतो आहे ते तणनाशक फवारताना संपूर्ण जमीन आपली वापशावरती पाहिजे, म्हणजे ओली पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं की आपण सरीवरंब्यावरती लागवड केलेली असते, वरचे वरंबे कोरडे असतात आणि खालचा भाग फक्त, मधल्या सरीतला भाग फक्त ओला असतो. त्याच्यावरती जर आपण औषध मारलं आणि नंतर जर वरंबा ओला झाला तर वरंब्यावरती लगेच आपल्याला तण दिसतं. तर त्यासाठी आपल्याला संपूर्ण वरंबे ओले पाहिजेत. गादी वाप्यावरती लागवड केली असेल तर सऱ्यासुद्धा ओल्या पाहिजेत आणि त्याच्यावरती आपण हे औषध फवारणी करायची आहे. दुसरं, औषध फवारणी करताना जनरली सगळ्या आपण फवारण्या पुढं चालत करतो. पुढं चालत फवारणी केल्यामुळे या पद्धतीमध्ये काय करतं, हे जे औषध आहे हे औषध आपल्या शेतावरती एक प्लॅस्टिकचं फिल्म तयार करत असतं. म्हणजे काय, तणांचं जे रुजणारं बी आहे त्याला ऑक्सिजन मिळू न देण्याचं काम हे ॲट्रॅजिन करत असतं. म्हणजे ज्यावेळेस तणांचं बी रुजत असतं त्यावेळेस त्याला ऑक्सिजनची गरज असते. जर हे औषध आपण फवारलं की एक प्लॅस्टिकचं फिल्म तयार होतं आणि त्या रुजणाऱ्या बियाला ऑक्सिजन मिळत नाही आणि त्यामुळे काय होतं की ऑक्सिजन न मिळाल्यामुळं हे जे रुजलेले बी आहे ते तण लगेच मरून जातं.
नंतर आपण पुढचं पाणी दिलं की हे प्लॅस्टिक फिल्म डिस्टर्ब होऊन जातं आणि हळदीचे कोंब जे आहेत ते साधारणतः 15व्या दिवशी बाहेर येतात. म्हणजे जवळपास 7व्या-8व्या दिवशी आपण दुसरं पाणी दिलं की हे ज्या तणनाशकाचा प्रमाण आहे किंवा तणनाशकाचा जो रेसिड्यू आहे तो पूर्णतः नष्ट होऊन जातो. त्यामुळे ही फवारणी आपण पाठीमागं चालत करायची आहे किंवा एका बेडवरनं चालत जाऊन दुसऱ्या बेडवरनं फवारणी करायची. म्हणजे एकदा का फवारणी केली की त्याच्यावरती परत त्या फवारणी करणाऱ्याचा पाय त्याच्यावरती पडता कामा नये. दुसरं यातूनही कुठली तणं येतात तर लव्हाळा किंवा हराळी जर आपल्या शेतामध्ये असेल तर ह्या ॲट्रॅजिनला ती जुमानत नाहीत, त्याच्यामधून ती बाहेर येतात. तर त्यासाठी आपण ॲट्रॅजिन जर फवारलं असेल किंवा नसेल तरी ग्लायफोसेट 41% जे आहे ते अगदी कमी प्रमाणात म्हणजे साधारणतः 4 ते 5 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन जिथं लव्हाळा आहे किंवा हराळे आहे अशा ठिकाणी आपण फवारायचं. अगदी हळदीवरती जरी ग्लायफोसेट फवारलं तरी हळद मरत नाही, परंतु हळदीमध्ये हळद एकदा उगवली की त्याच्यामध्ये हे तणनाशक मारण्याची शिफारस नाही आहे, कारण त्याचा रेसिड्यू अगदी 9 महिन्यापर्यंत त्या हळदीमध्ये राहतो. तर त्यासाठी आपण सुरुवातीच्या हळद उगवणीच्या अगोदर म्हणजे 15व्या दिवसापर्यंत ही जी 2 तणनाशकं आहेत ही 2 तणनाशकं आपण वापरू शकतो. त्याच्यानंतर मात्र कुठलेही तणनाशक आपण वापरू नये. हळदीमध्ये काही आपण आंतरपिकं घेऊ शकतो. त्याच्यामध्ये झेंडू आहे, म्हणजे साधारणतः पहिल्या 4 महिन्यापर्यंत जोपर्यंत त्याला शेंग सुटत नाही, कारण आपण पाहिलं की शेंग कधी सुटते साधारणतः 4-4.5 महिन्यानंतर शेंग सुटायला सुरुवात होते. तर जोपर्यंत शेंग सुटत नाही तोपर्यंत निघून जातील अशी आंतरपिकं आपण घेऊ शकतो. मग त्याच्यामध्ये झेंडू आहे, मिरची आहे, मुळा आहे, कोथिंबीर आहे किंवा घेवडा आहे ही घेऊ शकतो. 9305 जी सोयाबीनची व्हरायटी आहे ते सोयाबीनसुद्धा आपण याच्यामध्ये घेऊ शकतो. फक्त काळजी घ्यायची की थोडंसं ते लांब टोकायचं जेणेकरून त्याची सावली हळदीवरती पडता कामा नये आणि हळदीचं जी वाढ आहे ती वाढ थांबता कामा नये. तर अशी आंतरपिकं घेऊ शकतो. किंबहुना हळद हे इतर पिकामध्ये सुद्धा आपण आंतरपीक घेऊ शकता. म्हणजे जसे आपल्याकडे संत्र्याच्या बागा आहेत, मोसंबीच्या बागा आहेत, काही डाळिंब लावतात, ऊसामध्ये आहे किंवा द्राक्ष बागामध्ये आहे. याच्यामध्ये फळबागामध्ये तुम्ही सर्रास हळदीचं पीक घेऊ शकता किंवा अद्रकीचं पीक घेऊ शकता. अगदी 50% सावली असेल, जुन्या बागा असल्या तरीही हळदीचं पीक त्याच्यामध्ये घेतला तरी येऊ शकतं. म्हणजे जवळपास 25 ते 50% सावलीमध्ये सुद्धा हे पीक चांगलं वाढतं आणि त्याचं उत्पादन जर तुम्ही बघितलं असेल, बांधावरती झाड असेल आणि तिथं हळदीचं क्षेत्र असेल तर त्या झाडाची सावली जिथं पडते तिथली हळद आपल्याला चांगली दिसते इतर हळदीच्या मानानं. म्हणजेच काय तर हे सावलीमध्ये चांगलं वाढणारं पीक आहे. त्यामुळे आपण आंतरपीक म्हणून फळबागामध्ये याची जी लागवड आहे ती लागवड आपण करू शकतो. दुसरा, हळदीमध्ये आपल्याला बऱ्याच वेळा असं दिसून येतं विशेषतः डिसेंबर, जानेवारी, ऑक्टोबर महिन्यापासून की ज्यावेळेस दुपारच्या वेळी आपण शेतामध्ये जातो त्यावेळेस त्याची जी पानं जी आहेत ही पानं अशी दुमडलेली आपल्याला दिसतात, म्हणजे गोल झालेली दिसतात. आपल्याला वाटतं कोणता रोग पडलेला आहे. दुसऱ्या सकाळी आपण गेलो किंवा संध्याकाळी 4-4:30 नंतर जर गेलं तरी पानं पूर्ण उघडलेली दिसतात, परंतु दुपारच्या वेळेस अशी गोल झालेली दिसतात. ते का दिसतात तर हळदीमध्ये एक प्रकारचं मेकॅनिझम आहे, ड्रॉट टॉलरन्स मेकॅनिझम त्याला आम्ही म्हणतो. म्हणजेच काय की ज्यावेळेस उष्णता टेम्परेचर 35च्या वरती जाईल अशावेळी काय करतं की त्याच्या पानातून जे पाण्याचं बाष्प आहे ते बाष्पसर्जन कमी व्हावं किंवा पानातून बाष्प जे आहे किंवा पाण्याचं प्रमाण जे आहे ते कमी प्रमाणात बाष्पीभवन व्हावं यासाठी ते पान गोल करतं. म्हणजेच काय होतं की सूर्यप्रकाश त्याच्या कमी पडतो. ज्यावेळेस पान पसरट असतं त्याच्यावरती पूर्ण पानावरती सूर्यप्रकाश पडतो. पान गोल झालं की जेवढा भाग गोल आहे किंवा सूर्यप्रकाशाच्या बाजूला आहे तेवढ्याच भागावरती सूर्यप्रकाश पडणार आहे. त्यामुळे काय होतं की त्याच्यातलं पाण्याचा अंश सूर्याच्या उष्णतेनं जे जाणार आहे तो कमी होतो आणि त्यामुळे त्याच्यातलं पाणी साठवून ठेवण्याचं काम हे पीक करू शकतो. त्यामुळे जिथं दुष्काळ परिस्थिती आहे, पाण्याची कमतरता आहे, अशा ठिकाणी अगदी कमी पाणी आहे अशा ठिकाणी आपण हे जे पीक आहे हे पीक ज्या लवकर तयार होणाऱ्या जाती आहेत त्या जाती आपण याच्यामध्ये घेऊ शकतो. दुसरी आत्ताच्या लोकांना महत्त्वाचे प्रश्न भेडसावत की हळदीला येणारं फूल, ते फूल काढायचं का ते ठेवल्यामुळं काय त्याचा इजा होतो किंवा फूल आल्यानंतर बऱ्याच काही लोकांमध्ये अजून काही अंधश्रद्धा आहेत की आपली पिढी नष्ट होणार आहे फूल आलं की. तर तसं काही नाही. पिढी नष्ट होणार आहे म्हणून काही हळद लागवड करत नाहीत, कारण हळदीला फूल येणं हे घातक असतं. तर हळदीला फूल कधी येतं? 2 वर्षातून एकदा हळदीला फूल येतं. म्हणजे त्या कंदाला गेल्या वर्षी फूल आलेलं आहे का नाही हे आपण वरून बघून सांगू शकत नाही. त्यामुळे 2 वर्षातून एकदा फूल येत असल्यामुळं त्या कंदाला फूल गेल्या वर्षी आलं नसेल तर ह्या वर्षी येतं. किंबहुना दुसरं काय आहे की सतत ऑक्टोबर महिन्यापासून ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत सतत जर तुमचं तापमान जे आहे ते तापमान 25 ते 30 डिग्री सेल्सिअसपर्यंत राहिलं, म्हणजे दिवसाचं आणि रात्रीचं तापमानातली तफावत ही जर कमी असेल तर हळदीला फूल येतं. आता हळदीला आलेलं फूल ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. ते फूल कधी येतं? 4 महिने पूर्ण झाले की फूल येतं. म्हणजे त्याची शाकीय वाढ थांबलेली आहे आणि खाली हळकुंड सुटायला सुरुवात झालेली आहे. याचं एक फक्त ते लक्षण आहे.
म्हणजे त्याच्यामध्ये दुसरी काही अंधश्रद्धा नाही आहे, की फक्त त्याचं एक लक्षण आहे की त्याची शाकीय वाढ थांबली आणि त्याची आता रिप्रोडक्टिव्ह किंवा हाडकून सुटायची वाढ, हाडकून सुटायलाही सुरुवात होणार. त्यामुळे हळदीला फूल आलं म्हणून घाबरून जायचं कारण नाही. हळदीचं फूल काढायची तर अजिबात गरज नाही, कारण हळदीचं फूल जर तुम्ही काढलं, इथून ते तुम्ही कट करणार, इथून ते कट केलं की तिथून त्याला आतमध्ये बुरशी जाण्यासाठी तुम्ही तिथं डायरेक्ट तिथं छेद तयार करून दिला. मग तिथून काही बुरशी आतमध्ये जातात आणि खाली जे कंद आहेत ते कंद सडायला सुरुवात होतं. म्हणजे 4-4.5 महिन्याचं असताना फूल येतं आणि ते फूल जर आपण कापलं की त्याच्यातून बुरशी आतमध्ये जाते आणि मग कंद जे आहे ते कंद हळूहळू सडायला सुरुवात होतं. मग लोकांना वाटतं की हे फूल जे आहे ते फूल त्या हळदीच्या कंदातलं अन्न वापरेल का? अन्न कधी वापरतं ते बाहेर निघतानाच अन्न वापरूनच बाहेर निघतं. एकदा बाहेर निघाल्यावर त्याला अन्नाची गरज नसते. त्यामुळे त्यांना अन्न ऑलरेडी घेतलेलं आहे आणि ते तुम्ही अजून कापून टाकून मग त्याच्यामध्ये अजून कंदकुजीला कशाला आमंत्रण देतं. त्यामुळं हळदीचं जे फूल आहे ते फूल अजिबात काढू नका, जसं आहे तसं ठेवा. चौथा जो आपला मुद्दा आहे तो पीक संरक्षणाचा. याच्यामध्ये प्रामुख्याने पहिली जी महत्त्वाची कीड आहे ती कंदमाशी. कंदमाशी जर आपण पाहिली तर ही अशा प्रकारची कंदमाशी आपल्याला शेतामध्ये दिसते. तिच्या पंखावरती पाठीमागच्या बाजूला 2 ठिपके असतात. पुढचे पाय जे आहे ते पुढचे पाय 2 पांढरट असतात. अशा प्रकारच्या शेतात साधारणतः पहिला पाऊस पडला म्हणजे जवळपास 15 जुलैपासून आपल्याला शेतामध्ये ह्या माशा दिसायला सुरुवात होतात. 15 जुलैपासून ते अगदी हळद काढेपर्यंत आपल्याला आता ह्या माशा दिसतात. आता ह्या माशा का दिसतात तर ह्या माशांचं जीवनक्रम आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता ही जी माशी आहे ही माशी शेतामध्ये फिरताना दिसते, तुम्हाला अंडी घालताना क्वचित दिसते, परंतु शेतामध्ये उडताना या पानावरून त्या पानावर, त्या पानावरून त्या पानावर उडताना दिसते. जिथून ते उडून गेले तिथं पान तुम्ही बारकाईने बघितलं तर तिथं कोणतंही ते रस शोषून घेत नाही किंवा पानाला इजा करत नाही. फक्त ती काय शोधत असते तर ती अंडी घालण्यासाठी जागा शोधत असते. तर अंडी घालण्यासाठी जागा का शोधते तर तुम्ही बारकाईने बघितलं तर ह्या अंड्यातून बाहेर पडलेल्या नुकत्याच नवजात आळ्या आहेत. आता ह्या आळ्यांना जर बघितलं तुम्ही तर आळ्यांना पाय नाही आहेत. आता प्रत्येकजण काय करतो, आपण एवढं काबाड कष्ट करतो, इथं तुम्ही आता हळदीची माहिती ऐकायला आला आहे. ह्याचं महत्त्वाचं कारण काय आहे की मी जाऊन घरी बाबा उत्पादन घेईल, माझ्या पुढच्या पिढीला काहीतरी पैसे बँकेत ठेवेन. तसंच ह्या किडींचं सुद्धा असतं की माझी पुढची पिढी कशी जगल, त्या अनुषंगाने ती विचार करत असते आणि त्यासाठी ती अंडी घालण्यासाठी जागा शोधत असते. तर ज्यावेळेस तिला माहीत आहे की आपल्या पुढच्या पिढीला पाय नाही आहेत, त्यामुळे ती पिढी आपली जगली पाहिजे, म्हणजे अंड्यातून आळी बाहेर आली की तिला लगेच खायला मिळालं पाहिजे. त्यामुळे ती अंडी घालण्यासाठी जागा कुठं शोधते की कंदाजवळ, कारण त्याचं आळीचं खाद्य काय आहे ती कंद. ती पानावरती आळी पानं खात नाही. कंदमाशीची आळी पानं अजिबात खात नाही, ती डायरेक्ट कंदच पोकरते. आता ही जे कंद आहेत तर त्यामुळे मी सांगितलं की ज्यावेळेस आपण भरणी करतो त्यावेळेस भरणी करताना आपले कंद जे आहेत ते कंद झाकले गेले पाहिजे, म्हणजे ह्या कंदमाशीला अंडी घालायला जागा मिळत नाही. मग ती फिरून फिरून कुठंच जागा नाही मिळाली तर अमावस्येच्या आदल्या दिवशी ती अंडी घालते. अमावस्येच्या आदल्या दिवशी अंडी घालताना, कारण जिथं ज्यावेळेस पूर्ण अंधार असतो अशावेळी त्याच्यातून आळ्या बाहेर पडल्या पाहिजे याची खबरदारी ती घेत असते. ज्यावेळेस ती अंडी घालते कुठंच जागा नाही मिळाली तर ती खोडाजवळ अंडी घालते. खोडाजवळ अंडी घातली की तिचं काम संपलं. मग त्या अंड्यातून जवळपास 15 दिवसांनी बरोबर ज्या काही आळ्या आहेत त्या आळ्या बाहेर पडायला सुरुवात होते. आणि ह्या ज्या आळ्या आहेत ह्या आळ्या बाहेर पडल्या की डायरेक्ट त्या कंदापर्यंत वळवळत जातात. फक्त म्हणजे कंदाच्या खोडाच्या बाजूला असेल, कंदावरती असेल तर डायरेक्ट कंदावरती ते इजा करणार, खोडाच्या बाजूला असेल तर ते वळवळत जाऊन कंद जे आहेत ते कंद पोकरणार. आता यासाठी काय करायचं आहे की ज्यावेळेस आपल्याला आळ्या दिसतील, माशा दिसतील, तर माशा दिसायला लागल्यापासून अमावस्यापासून एका आठवड्यानं आपण फोरेट, दाणेदार फोरेट एकरी 8 किलो जर आपण टाकलं तर त्या अंड्यातून ज्या काही आळ्या बाहेर पडणार आहेत त्या आळ्या आणि अंडी हे दोन्ही नष्ट होते. आता ही जी आळी आहे ही आळी काय करते, साधारणतः 15 दिवसापर्यंत कंद पोकरते आणि नंतर कोशा अवस्थेमध्ये जातात. तर अशा प्रकारचे लाल रंगाचे कोश आपल्याला बऱ्याच वेळा शेतामध्ये दिसतात. तर हे लाल रंगाचे कोश ते 15 दिवसापासून ते 8 ते 10 महिन्यापर्यंत शेतामध्ये राहतात. म्हणजे जर आपण हळदीवरती हळद लागवड करू नये असं का म्हणतो तर हे कंदमाशीचे कोश जे आहेत हे कोश सुप्तावस्थेमध्ये 10 महिन्यापर्यंत आपल्या शेतामध्ये राहू शकतात. त्यामुळे पुढचं पीक आपण लावलं की लगेच त्याच्यावरती ते कोश अटॅक करू शकतात किंवा ती माशी बाहेर पडते आणि कंदावरती अटॅक करू शकते. तर त्यासाठी आपल्याला ह्या कंदमाशीचं नियंत्रण करण्यासाठी आपण प्रामुख्यानं फोरेट, दाणेदार फोरेट आपण वापरणं गरजेचं आहे. किंवा आपण फवारणीसाठी फॉस ग्रुपमधलं क्लोरोपायरीफॉस आहे, क्विनॉलफॉस आहे, हे 2 मिली प्रति लिटर घेऊन त्याची आपण फवारणी करू शकतो. दुसरं जे आहे ती रस शोषणारी किडी.
बऱ्याच वेळा आपण शेतामध्ये फिरत असताना पानावरती असे पांढरे चट्टे आपल्याला दिसतात. आपल्याला वाटतं की काही रोग आहे का, कारण चट्टे दिसले की आपण रोग समजतो. परंतु काय होतं की रस शोषणारी जी कीड आहे ती पान सुरळीमध्ये असताना फक्त पान खरवडते आणि त्याच्यातून रस शोषून घेते, आणि मग हे पान उघडलं गेलं की अशा प्रकारचे पांढरे चट्टे जे आहेत ते पांढरे चट्टे आपल्याला पानावरती दिसतात. तर त्यासाठी आपण कोणतंही आंतरप्रवाही कीटकनाशक जे आहे ते जर आपण फवारलं तर आपल्याला हे जे रस शोषणारी जी कीड आहे ह्या रस शोषणाऱ्या किडीचा जो प्रतिबंध जो आहे तो प्रतिबंध आपण करू शकतो. दुसरं, बऱ्याच वेळा शेतामध्ये फिरत असताना एका सरळ रेषेमध्ये छिद्र आपल्याला दिसतात. अगदी नक्षीदार असे छिद्र आपल्याला पानावरती दिसतात. ही जी आहे ती ही पाने खाणारी अळी आहे. ही सुद्धा ज्यावेळेस पान सुरळीमध्ये असते त्यावेळेस पान पोखरते. म्हणजे जसं आपण वेगवेगळ्या कार्यक्रमाला कागदाच्या चिरमुळ्या करतो, कागद बरोबर कात्रीने कापला आणि परत कागद उघडला की एका सरळ रेषेत डिझाईन तयार होते. तसं हे सुरळीमध्ये पान खाल्ल्यामुळं ज्यावेळेस पान उघडलं जातं त्यावेळेस एका सरळ रेषेत आपल्याला छिद्र दिसतं. असे जर छिद्र दिसत असतील तर आपण कोणतंही आंतरप्रवाही कीटकनाशक असेल किंवा स्पर्शजन्य कीटकनाशक जरी आपण वापरलं तरी आपल्याला या किडीचा बंदोबस्त जो आहे तो बंदोबस्त आपण करू शकतो. दुसरं एक टिंजिड बग, म्हणजे हे पांढऱ्या ढेकून असतात. हे ढेकून पानाच्या पाठीमागच्या बाजूला असे थव्याने राहतात आणि रस शोषून घेतात आणि त्यामुळे वरच्या बाजूला तांबूस रंगाचं पान दिसतं. बऱ्याच वेळा आपण तांबेरा म्हणून बुरशीनाशकं फवारतो, परंतु त्या बुरशीनाशकानं हे आटोक्यात येत नाही. तर असं जर तांबूस पान दिसलं तर पहिल्यांदा पान उलटं करून बघायचं. पान उलटं करून बघितलं ना, असं जर ढेकणाचे जर थवे आपल्याला दिसत असतील तर समजायचं की रस शोषणारा ढेकूण आहे, त्यामुळे वरचं पान तांबूस पडत आहे. तर त्यासाठी आपण आंतरप्रवाही कीटकनाशक वापरून त्याचं नियंत्रण करायचं. आता ही महत्त्वाची आणि जी मायनर पेस्ट होती किंवा तिला कमी महत्त्व हळदीमध्ये होतं, ती चालू वर्षी महत्त्वाची आणि मुख्य कीड बनलेली आहे की हुमणी. आणि ह्या हुमणीनं चालू वर्षी खूप मोठा थैमान आपल्याकडं गाठलेला आहे. मराठवाड्यामध्ये असेल, विदर्भामध्ये असेल, आणि बऱ्यापैकी या हळदीला या किडीचा प्रादुर्भाव होत आहे. आता ही कीड खूप हुशार आहे, इतर कोणत्याही किडीपेक्षा ही खूप हुशार आहे की आम्ही याला शिफारस केलेला आहे क्लोरोपायरिफॉस. क्लोरोपायरिफॉसची आळवणी आपण केली की जिथंपर्यंत औषध येत नाही, म्हणजे ही अगदी 1 मीटर खोलवरती सुद्धा ही कीड जाऊ शकते. म्हणजे औषधाची तीव्रता आपली वरच्या 30 सेंटीमीटर, जास्तीत जास्त 35 सेंटीमीटरपर्यंत आपलं औषध जातं. त्याच्या खाली ही कीड जाते. औषधाची तीव्रता संपली की परत वरती येते आणि मुळ्या खाते. ही अळी कंद खात नाही परंतु मुळ्या खाते, मुळ्या पूर्ण खाते. आणि त्यामुळे काय होतं की पूर्ण मुळ्या खाल्ल्या की कंद किंवा रोप सहजासहजी आपल्याला हातामध्ये उपसून येतं. तर याचं नियंत्रण करण्यासाठी काय करायचं की जर इमिजिएट आपल्याला रिझल्ट असेल, म्हणजे हुमणीची अळी अगदी मुळ्या खायला सुरुवात झालेली आहे, हळदीचा कंद एखादा काढून बघितला तर त्याच्या मुळीमध्ये अळी सापडते, अशा वेळी आपण क्लोरोपायरिफॉसचं ड्रेंचिंग करा. क्लोरोपायरिफॉसचं ड्रेंचिंग आपण केलं की त्याच्यानंतर बरोबर 15व्या दिवशी आपण मेटारायझिम नावाची जी बुरशी आहे, ही मेटारायझिम नावाची जैविक बुरशी शेतामध्ये एकरी 2.5 ते 3 किलो सेंद्रिय खतामध्ये मिसळून टाकायची. आता ही जी बुरशी आहे ही बुरशी काय करते, ही बुरशी फक्त हुमणीच्या अळीला हानिकारक आहे. म्हणजे ही जैविक बुरशी आहे, अळी खाली गेलेली आहे. अळी एकदा खाली गेली, औषधाची तीव्रता संपली की ही अळी जी आहे ती अळी परत वरती येणार आहे आणि मुळं खाणार आहे. तुम्हाला मुळ्यापासून अळी काढायची आहे म्हटल्यावर पहिल्यांदा कीटकनाशकच वापरायचं आहे. क्लोरोपायरिफॉसनं अळी पहिल्यांदा मुळीपासून बाजूला करून घ्या. आणि हे